समचरण सरोजम सान्द्रिलाम्बुदाभं जगन्निहित पाणी मंडलम मंडलानं तरुण तुलसी माला कंदरं कंजनेत्रं सदैवलहासं विठ्ठलं चिन्तयामि पांडुरंगाकारू प्रथम नमः पांडुरंगाकारू प्रथम बाबाजी सद्गुरु दास तुका दुसरे चरण संताची दुसरे चरण संताची त्यांच्या कृपदाने कथेचा विस्तार पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संतांची या त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका जयांची केली स्मरण होय सकळ विद्येचे अधिकरण तेची वंदू श्री चरण श्री गुरूंचे नमस्कारो नियातम कलावज्ञ जियो धरार्थावतारम कलंकांक तेजोधिका मोदी वक्रम खलाणी पनोदार्ह दक्षम समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेव ओम नमो ज्ञानेश्वरा करुणाकरा दयाळा तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी शरण शरण हनुमंता तुम्हालो रामदूता काय भक्तीच्या त्या वाटा मज दावया सुबटा शरण शरण एकनाथा पायी माता ठेविला नका पाहू गुण दोष झालो दास पायांचा जयती जगती माया यस्य कायादवस्ते वचन रचनमेकं केवलं चाकलय्य ध्रुवपदमपि यातो यत्कृपा तो ध्रुवोऽयं सकलकुशलपात्रं ब्रह्मपुत्रं नतास्मि मस्तक हे पायावरी या वारकरी संतांनी सरता केलो तैशा परी चंदनी ते बोरी व्यापेल्या गुणदोष याती न विचारी काही ठाव दिला पाया पोलिया विठ्ठल 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 प्रस्तुत प्राप्त सही प्राप्त प्रसंगी कीर्तन रूपे सेवे करता निवडलेला अभंग जगद्गुरु जगद्वंदनीय वैराग्याचे मुकुटमणी देहूचे निवासी महाराष्ट्र भूषण वैकुंठाला सदेहागमन करणारे या सर्वसामान्य जीवाला ज्ञानाची व मोक्षाची वाट दाखवणारे संत श्रेष्ठ श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबाराय यांचा 3 चरणाचा संत पर प्रकरणातील उत्कृष्ट असा अभंग कीर्तन रूपी सेवे करता निवडलेला आहे विठ्ठल 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 या अभंगातून जगद्गुरु तुकाराम महाराज संतांविषयीची कृतज्ञता व्यक्त करतात. आपण जर जगामध्ये बघितलं तर आपल्याला 2 प्रकारचे लोक दिसतात. पहिला कृतज्ञ आणि दुसरा कृतज्ञ. आता कृतज्ञ कोणाला म्हणायचं आणि कृतज्ञ कोणाला म्हणायचं तर ज्याने आपल्यावर उपकार केलेला आहे त्याची परतफेड उपकारानेच केली जाते त्याला कृतज्ञ म्हणतात आणि ज्याने आपल्यावर उपकार केला त्याची परतफेड उपकाराने न करता आणखी त्याच्यावर अपकार केला जातो याला कृतज्ञ असे म्हणतात. विठ्ठल 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 मग असे कृतज्ञ
लोक जगामध्ये भरपूर बघायला मिळतात. भस्मासुरासारखे लोक बरेच असतात. मला ज्या वेळेस भगवान परमात्म्याने अर्जुनाला सांगितलं की अर्जुना तुला युद्धामध्ये द्रोणाचार्य, कृपाचार्य, पितामह भीष्माचार्य यांचा वध करावा लागेल, त्यावेळेस अर्जुन म्हटला देवा ज्यांनी मला शिकवलं, ज्यांच्या छत्रछायेखाली मी लहानाचा मोठा झालो, त्यांना मी कसा मारणार? कथम भीष्ममहं संखे द्रोणं च मधुसूदन ईशुभि प्रतियोत्स्यामि पूजार्हावरी सूदन. मी पार्थ द्रोणाचा केला एने धनुर्वेद मज दिदला तेने उपकार्य काय आभारीला वदितया ते जेथेची कृपा लाही जे वरू तेथेची मन व्याभिचारू परी मी काय भस्मासुरू. अर्जुन म्हणे, अर्जुन म्हटला देवा मी काय भस्मासुर आहे का? त्या दोघांना मी कसं मारू? याला कृतज्ञता म्हणतात. विठ्ठल 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 विठ्ठल. मोठी माणसं कृतज्ञ असतात. नवे नवे जे कृतज्ञ असतात त्यांनाच मोठी माणसं म्हटल्या जातात. आता मोठी माणसं कशी कृतज्ञ असतात यावर एक दृष्टांत सांगते. पांडवांचा राजस्वी यज्ञ चालू होता, त्यामध्ये सगळेजण आलेले होते. भगवान परमात्म्याने ते यज्ञामध्ये एक मोठा घंटा बांधलेला होता. 1,00,000 लोक जेवले का त्यावेळेस तो घंटा एक वेळेस वाजायचा. एक वेळेस दुपारच्या वेळी सगळेजण जेवण वगैरे करून वापकुष्मी करत होते, म्हणजे विश्रांती करत होते. तेवढ्यात शुकदेव पोपटाच्या रूपामध्ये आले. एक भाताचं शीत घेतला आणि खाल्ल्याबरोबर घंटा नुसताच घना 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 वाजायला लागला. त्या घंट्याचा ब्रेकच फेल झालं. शुक भक्षी एक क्षित शुक भक्षी एक क्षित शुक भक्षी एक क्षित शुक भक्षी एक शीत. शुक भक्षे एक क्षित शुक भक्षे एक क्षित शुक भक्षे एक क्षित शुक भक्षी एक शीत शुक भक्षी एक शीत शुक भक्षी एक शीत शुक भक्षी एक शीत. शुकभक्षी एक शीत घंटे अनंत वाजत. घंटा सारखा वाजायला लागला. त्यावेळेस पांडव भगवान परमात्म्याकडे गेले आणि म्हटले देवा घंटा तर सारखाच वाजतोय. भगवान परमात्मा म्हटले मग तेवढे लोक जेवत असतील? ते म्हणे नाही देवा कोणीच जेवत नाही. भगवान परमात्मा म्हटले असं होऊच शकत नाही. मग भगवान परमात्मा म्हटले थांबा मी बघतो. भगवान परमात्मा बाहेर आले. त्यावेळेस पोपटाच्या रूपामध्ये असलेले शुकदेव उडून गेले. मग शुकदेवांनी पांडवांच्या यज्ञामध्ये एक भाताचा शीत खाल्ला. त्याचे उपकार शुकदेवांवर झाले. मग शुकदेवांनी त्या उपकारातून उत्तीर्ण होण्यासाठी पांडवांचा नातू राजा परीक्षिती याला श्रीमद भागवतासारखा ग्रंथ सांगितला. याला कृतज्ञता म्हणतात. विठ्ठल 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 विठ्ठल. असं मोठी माणसं कृतज्ञ असतात. मग तुकाराम महाराज म्हणतात की संतांनी माझ्यावर, मला संतांनी त्यांच्या सारखं केलं, मग त्या संतांविषयीची कृतज्ञता, त्या संतांनी माझ्यावर काय उपकार केला हेच महाराज अभंगाच्या प्रथम चरणामध्ये संतांनी सरता केलं तैशा परी. 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 संतांनी सरता केलं तैशा परी.
तैशा परी संतांनी सरता केलं तैशा परी चंदनाने बोरी व्यापियेला चंदनाने बोरी व्यापियेला गुणदोषयाती न विचारी काही गुणदोषयाती न विचारी काही चंदनाने बोरी व्यापियेला चंदनाने बोरी व्यापियेला गुणदोषयाती न विचारी काही गुणदोषयाती न विचारी काही संतांनी सरता केलं दैशा परी चंदनी ते बोरी व्यापिल्या. जगद्गुरु तुकाराम महाराज म्हणतात की त्या संतांनी मला त्यांच्यासारखं बनवलं. आता संतांनी आपल्याला त्यांच्यासारखं बनवण्याकरिता पहिली गोष्ट संतांची भेट होणं फार दुर्लभ आहे. तसा जर आपण विचार केला तर 3 गोष्टी फार दुर्लभ आहे. पहिली गोष्ट मनुष्य देह दुर्लभ आहे, दुसरी गोष्ट सद्बुद्धी दुर्लभ आहे आणि तिसरी गोष्ट संत भेट दुर्लभ आहे. आता पहिली गोष्ट मनुष्य देह दुर्लभ आहे. महाराज मनुष्य देह पुन्हा पुन्हा मिळत नाही. मनुष्य देह फार दुर्लभ आहे. नाथ महाराज सांगतात नर देह दुर्लभ जाणारे नर देह दुर्लभ जाणार नरदेह दुर्लभ जाणारे नरदेह दुर्लभ जाणार शतवर्षाची गणना रे शतवर्षाची गणना शतवर्षाची गणना रे शतवर्षाची गणना त्यामध्ये दुःख यातना रे त्यामध्ये दुःख यातना तमर दुःख यातना रे तमर दुःख यातना तुम्ही आठवा मधुसूदना तुम्ही आठवा मधुसूदना तुम्ही आठवा मधुसूदना तुम्ही आठवा मधुसूदना जय वसुदेव 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 म्हणा रे तुम्ही वसुदेव वसुदेव म्हणा वसुदेव वसुदेव म्हणा रे तुम्ही वसुदेव वसुदेव म्हणा वासुदेव वासुदेव म्हणा रे तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा वासुदेव वासुदेव म्हणा रे तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा पहिली गोष्ट मनुष्य देह दुर्लभ आहे. नाथ व्यास महर्षी भागवतामध्ये सांगतात दुर्लभ मानुष्यो देहो देहिनां क्षणभंगुर तत्रापि दुर्लभम मन्ये वैकुंठ प्रिय दर्शनम. बाकीच्या गोष्टी आपल्याला पुन्हा पुन्हा मिळवता येतील पण नरदेह मात्र पुन्हा पुन्हा मिळवता येणार नाही. पुनर्वित्तम पुनर्मित्रम पुनर्भार्या पुनर्मही एतत् सर्वं पुनर्लभ्यम न शरीर पुनः पुनः. म्हणून मनुष्य देह हे पुन्हा पुन्हा मिळणार नाही पण आपण त्याचा अनाठाही वापर करतो. महाराज आपण खूप वेळ वाया घालतो भगवान परमात्म्याचं नामचिंतन करत नाही. महाराज संसार हा किती करीत राहिलं तरी संसार मात्र संपत नाही. आपल्याला वाटतं आपल्याला नरदेह अचानक मिळाला पण नाथ महाराज म्हणतात पाप पुण्य समान समी ते पाविजे कर्मभूमी. ज्यावेळेस आपलं पाप आणि पुण्य समान होतं त्यावेळेस आपण मनुष्य देहाला येतो. मग या मनुष्य अनमोल किमतीच्या नरदेहाने आपण संसाराचं काम करत बसतो. मला संसार कधी संपत नाही. मला सांगा दात संपले का सुपाऱ्या संपल्या? दात संपले, सुपाऱ्या आणखीन बऱ्याच मिळतील. तसं संसार चालूच राहतो पण संसार हा माणसाला संपवत असतो. म्हणून संसार हा न संपणारा आहे. आमचे गुरु महाराज एक गोष्ट सांगतात ती सांगते ते आधी भजन करा. विठ्ठल 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 विठ्ठल. एकदा बादशाह म्हटला की मला न संपणारी गोष्ट सांगा. आता या मोठ्या माणसाचं काय असतं माहिती महाराज त्यांच्या मनाला जे आलं ते तसंच करत बसतात. असंच आम्ही एकदा म्हणजे त्यांच्या मनाला आलं तर काम वगैरे करणार, त्यांच्या मनाला वाटलं तेव्हा पूजा करणार, त्यांच्या मनाला वाटलं तेव्हा व्रत करणार, नको वाटलं तेव्हा नाही करणार. असंच आम्ही एकदा पुण्याकडे कीर्तनाला गेल्याच्या नंतर जेवायला बसलो समोर एक सुशिक्षित बाई बसलेली होती. मी म्हटलं मावशी जेवा ना. ती बाई म्हटली आज माझा उपवास आहे. मी म्हटलं आज कोणता उपवास आहे बाई? मी म्हटलं आज कोणता उपवास? ती बाई म्हणे आज माझा पांढरा बुधवार आहे. पांढरा बुधवार ऐकला आणि माझ्या डोक्यात मुंग्या चालल्या कारण मी पहिल्यांदाच तो उपवास ऐकला होता. मी म्हटलं मग
मावशी उपवास सोडा. ती बाई म्हटली उपवासाला अशी भाजीपोळी चालत नाही. म्हटलं मग काय लागतं? ती म्हणे उपवासाच्या दिवशी पांढरे पदार्थ खावे लागतात. म्हणजे रसगुल्ले, इडली, शिरा, काजू असे पदार्थ दिवसभर खावे लागतात. म्हणजे असं मोठ्या माणसांच्या मनात आलं तर ते काहीही करतात. तसा बादशहा म्हटला मला न संपणारी गोष्ट सांगा. न संपणारी गोष्ट सांगा म्हटल्याच नंतर आता कोणतीही गोष्ट सांगायला सुरुवात केली तर गोष्ट संपती. रामायण लावलं संपत, भागवत लावलं संपत. कोणतीही गोष्ट सांगायला सुरुवात केली तर ती गोष्ट संपत्ती. मग न संपणारी गोष्ट आणायची कुठून? बरं, ज्याची गोष्ट संपली त्याला राजा सुळावर द्यायचा. सुळावर द्यायचं. एक म्हातारं उठलं, ते म्हटलं मी राजाला न संपणारी गोष्ट सांगतो. बाकीचे लोक म्हटले म्हाताऱ्या खाली बस. म्हातारं म्हटलं नाही नाही, मी राजाला न संपणारी गोष्टच सांगतो. बाकीचे लोक म्हटले म्हाताऱ्याचं सामान जमा करा. सामान म्हणजे बांबू, सुतया, लाल कापड, मडकं. म्हातारा गोष्ट सांगायला गेला रिटर्न येत नसतं. त्यावेळेस ते म्हातारं म्हटलं नाही नाही, मी गोष्ट सांगतोच. म्हातारं गेल्याच्या नंतर राजाला म्हटलं राजेसाहेब मी तुम्हाला न संपणारी गोष्ट सांगतो. राजा म्हटला गोष्ट संपली नाही पाहिजे. म्हातारा म्हटलं न संपणारीच सांगतो. राजा म्हटला ठीक आहे. म्हातारा म्हटलं हे बघा राजेसाहेब, मी जोपर्यंत गोष्ट सांगत राहील तोपर्यंत तुम्हाला गोष्टीला हुंकार द्यावा लागेल. म्हणजे एखादं गोष्ट सांगायला लागल्यावर आपण हु हु करतो, तसं तुम्हाला हु हु करावं लागेल. कारण तसं केल्याशिवाय गोष्ट सांगायला अवसान येत नाही. ते म्हटलं ठीक आहे. राजा म्हटला मी फिर म्हणन. तो म्हटलं ठीक आहे. म्हाताऱ्याने गोष्ट सांगायला सुरुवात केली. म्हातारा म्हटला राजेसाहेब एक शेतकरी होता. बादशाह म्हटला फिर. म्हातारा म्हटलं त्याला 100 एकर जमीन होती. बादशाह म्हटला फिर. म्हातारा म्हटलं एक वर्षी त्याने सगळ्या शेतीमध्ये ज्वारी पेरायची ठरवली. बादशाह म्हटला फिर. म्हातारा म्हटलं त्याने सगळ्या शेतामध्ये ज्वारी पेरली. बादशाह म्हटला फिर. म्हातारा म्हटलं ज्वारी उगून चांगली गुडघ्यापर्यंत आली. बादशाह म्हटला फिर. म्हातारा म्हटलं ज्वारीला कंस लागले. बादशाह म्हटला फिर. ज्वारीला कंस लागले, त्याच्यात दाणे भरले. बादशाह म्हटला फिर. म्हातारा म्हटलं ज्वारी काढायला आली. बादशाह म्हटला फिर. म्हातारा म्हटलं सगळी ज्वारी काढली आणि त्या शेतकऱ्याला कमी नाही जास्त नाही 500 क्विंटल ज्वारी झाली. बादशाह म्हटला फिर. म्हातारा म्हटलं त्याने ती सगळी ज्वारी घरी आणून एका मोठ्या कणगीमध्ये कोठीमध्ये भरून ठेवली. बादशाह म्हटला फिर. म्हातारा म्हटलं त्या कणगीला एक छोटस होल होतं आणि त्यामधून एक ज्वारीचा दाना बाहेर यायचा. बादशाह म्हटला फिर. म्हातारा म्हटलं एक चिमणी यायची, तो दाना घ्यायची आणि भुरकून उडून जायची. बादशाह म्हटला फिर. चिमणी आली, दाना घेतला, उडून गेली. बादशाह म्हटला फिर. म्हातारा म्हटलं चिमणी आली, दाना घेतला, उडून गेली, हे तुमच्या तुम्ही लावून घ्या. बादशाह म्हटला फिर. म्हातारा म्हटलं भूर. फिर भूर फिर भूर करता करता बिना भाकरीचे मेले. विठ्ठल 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 विठ्ठल. बादशाह म्हटलं पुढे गोष्ट सांगा ना. म्हातारा म्हटलं एवढी 500 क्विंटल ज्वारी एका एका दाण्याने बाहेर काढायची आहे आणि ती संपल्याच्या नंतर पुढची गोष्ट सांगायची. ही गोष्ट जशी न संपणारी आहे तसा संसार देखील न संपणारा आहे. महाराज आपल्याला अशा अनमोल किमतीच्या नरदेहाने आपण संसाराचे काम करत राहतो. काहींना नरदेह मिळाला पण त्याची किंमत कळाली नाही. काहींना नरदेह मिळाला नाही पण त्याची किंमत मात्र कळालेली आहे. काहींना नरदेह मिळालाही नाही आणि कळालाही नाही. काहींना नरदेह मिळाला पण आणि कळाला पण. आता नरदेह मिळाला पण कळाला नाही या वर्गामध्ये आपण आहोत. आपण या नरदेहाचा अनाठाई वापर करतो. महाराज काही लोकांना करमत नाही म्हणून गार्डनला फिरायला जातात. मी म्हटलं गार्डनला चक्र मारण्यापेक्षा स्मशानभूमीत एकच चक्कर मारा. दुसऱ्याला धाड धाड जाताना बघितलं का मग चांगलं करमत. तसा आपल्याला नरदेह मिळाला पण त्याची किंमत कळाली नाही. दुसरा वर्ग आहे त्यांना नरदेह मिळाला नाही पण त्याची किंमत मात्र कळाली. या वर्गामध्ये स्वर्गातील देवता बसतात. त्यांनी स्वर्गातील देवता आपलं आपलं पुण्य करून स्वर्गामध्ये गेले पण ते स्वर्गातील देवता सुद्धा मृत्यू लोकामध्ये येण्याची स्वर्गीचे आमर इच्छिता ती देवा. 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 मृत्युलोकी व्हावा जन्म
मृत्युलोकी व्हावा जन्म आम्हा मृत्युलोकी व्हावा जन्म आम्हा मृत्युलोकी व्हावा जन्म आम्हा स्वर्गी जे अमर इच्छिताती देवा मृत्युलोकी व्हावा जन्म आम्हा मृत्युलोकी व्हावा जन्म आम्हा मृत्युलोकी व्हावा जन्म आम्हा स्वर्गीच्या अमर इच्छिताती देवा मृत्यू लोकी व्हावा जन्म आम्हा. स्वर्गातील देवता सुद्धा मृत्यू लोकामध्ये येण्याची इच्छा करतात. मग त्यांना नरदेह मिळाला नाही, पण त्याची किंमत मात्र कळालेली आहे. स्वर्गातील देवता यज्ञ यागादी कर्म करून पुण्य वगैरे करून स्वर्गामध्ये गेले, पण स्वर्गात कुठपर्यंत राहता येतं? जोपर्यंत आपलं पुण्य आहे तोपर्यंत स्वर्गामध्ये राहता येतं. भगवान परमात्मा गीतेत सांगतात, ते तम भुक्त्वा स्वर्ग लोकम विशालम शिने पुण्यमर्त्य लोकम विशंती एवं त्रयी धर्म मनो प्रपन्ना गता गतम काम कामाला बनते. मग पुण्याची पावटी सरे सवेची इंद्रपणाची उटी उतरे आणि येऊ लागती माघारे मृत्यू लोका. जैसा वेशा भोगी कवडवेचे मग दाराचे पुणे तियेचे तैसे लाजिरवाणे दीक्षितांचे काय सांगू. मग हे स्वर्गातील देवतांचं पुण्य संपलं की पुन्हा त्यांना मृत्यू लोकामध्ये यावं लागतं. आता तिसरा वर्ग आहे, असा आहे त्यांना नरदेह मिळालाही नाही आणि त्याची किंमत कळालीही नाही. या वर्गामध्ये पशु पक्षी बसतात. पशु पक्ष्यांना नरदेह मिळालाही नाही आणि त्याची किंमत कळालीही नाही. पशु काय पाप पुण्य जाणती उत्तम मध्यम भोग भोगिती काय एक उपजता मरती बहिरी होत अंधळ पांगुळ मुखी. पक्ष्यांना नरदेह मिळालाही नाही आणि त्याची किंमत कळालीही नाही. आपण नालीतल्या किड्यांना कितीही वरती काढलं तरी ते पुन्हा नालीतच जातात. त्यांना नरदेह मिळालाही नाही आणि त्याची किंमत कळालीही नाही. आता चौथा वर्ग असा आहे, त्यांना नरदेह मिळाला पण त्याची किंमतही कळाली. या वर्गामध्ये संत मंडळी आहे. संतांनी भगवान परमात्म्याचं नामचिंतन केलं. भगवान परमात्मा स्वतः गीतेत सांगतात, सततम कीर्तयन्तो माम यतन्तश्च दृढव्रता नमस्यन्तश्च मां भक्त्या नित्ययुक्त उपासते विठ्ठल 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 दिनरजनी हाची धंदा गोविंदाचे पोवाडे संकल्पिला देह देवा. संत मंडळी सतत भगवान परमात्म्याचं नामचिंतन करतात. त्यांना नरदेह मिळालाही आणि त्याची किंमत कळालीही. म्हणून संत मंडळी भगवान परमात्म्याची भक्ती करतात. तुकाराम महाराज म्हणतात की त्या संतांनी मला त्यांच्यासारखं बनवलं, पण खऱ्या संतांची भेट होणं फार दुर्लभ आहे. अगोदर तुम्हाला सांगितलं, पहिली गोष्ट मनुष्यदेह दुर्लभ आहे, दुसरी गोष्ट सद्बुद्धी दुर्लभ आहे आणि तिसरी गोष्ट संत भेट फार दुर्लभ आहे. आता दुसरी गोष्ट सद्बुद्धी फार दुर्लभ आहे. दुर्बुद्धी तर कोणालाही होती महाराज, पण सद्बुद्धी फार दुर्लभ आहे. आता शाळेत जाणं अभ्यास करणं ही सद्बुद्धी आहे, पण नेमकी अभ्यास करायचंच जीवावर येतं महाराज. ते पोरं एवढं काही मुलं तासन तास टी व्ही पाहतात. आता त्या टी व्हीमध्ये काय पाहतात? कार्टून. असंच आम्ही एका ठिकाणी कीर्तनाला गेलो आणि ज्यांच्या घरी बसलो त्यांचा मुलगा बैठकीमध्ये टी व्ही बघत होता. आता पोरं काय पाहतात? कार्टून. ते पोरगा कार्टून बघत होता. मी त्याला म्हटलं, बाळा आता आम्ही आलो, भागवत लाव, रामायण लाव, काहीतरी देवा धर्माचं लाव. तो म्हटला, मी तुम्हाला अजिबात रिमोट देणार नाही, अजिबात देणार नाही. मी म्हटलं, जाऊ द्या, उगा आगो पोरगा असं कायला नादी लागता. पण तेवढ्यात त्याच्या आईने त्याला आवाज दिला, बाळू इकडे इकडे. म्हटल्याच्या नंतर तो म्हटला, हे बघा ताई, मला माझ्या आईने आवाज दिला, मी 5च मिनिटात आईकडे जातो आणि आईचं काम करून येतो, तोपर्यंत तुम्हाला काय बघायचं ते बघा. आणि त्याने ते रिमोट दिलं. आम्ही ते रिमोट ते चॅनल बदलितो पण चॅनलच बदलणार नाही. चॅनल बदलणार नाही. तेवढ्यात तेच पोरग परत आलं. त्याला म्हटलं, का रे बाळा, आम्ही केव्हाच चॅनल बदलितो, चॅनल बदलला कस काय नाही? तो म्हटला, मी काय तुम्हाला काय येडा दिसलो काय म्हणे. म्हटलं, काय झालं? तो म्हणे, तुम्ही चॅनल बदलिशान म्हणून रिमोटची शिलं मी माझ्या खिशात घालून गेलो होतो. म्हणजे असे काही मुलं आगाऊ असतात. विठ्ठल 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 विठ्ठल. काही मुलं खूप आगाऊ असतात महाराज. असंच एक पोरगा सकाळी उठलं आणि त्याच्या पप्पाच्या लग्नाचा ते अल्बम बघत होता. बघता बघता त्याने तो अल्बम सगळा बघितला आणि त्याच्या पप्पाला आवाज दिला, पप्पा इकडे या. इकडे या म्हटल्याच्या नंतर त्याचे पप्पा म्हटले, काय रे बाळा, बोल ना. तो म्हटला, पप्पा मी तुम्हाला माझ्या लग्नाला अजिबात बोलणार नाही. त्याचा पप्पा म्हटलं, कोण रे बाळू?
म्हणजे तुला काय पळून बिळून जायचं काय, कोण बोलवणार नाही. तो म्हटला पप्पा तुमच्या लग्नाच्या अल्बम मध्ये माझा एकही फोटो नाही, तुम्ही मला तुमच्या लग्नाला बोलवलं नाही म्हणून मी तुम्हाला माझ्या लग्नाला बोलवणार नाही. विठ्ठल 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 विठ्ठल. असे काही काही मुलं आगाऊ असतात. एक पोरगा असाच विहिरीच्या काठीवर मांडी बिंडी घालून बसला, आसन बिसन टाकून बसलं आणि 20 20 20 20 20 20 म्हणत होतं. तेवढ्यात तुमच्या आमच्यासारखं एक शहाणं त्याच्या जवळ गेलं आणि त्याला म्हटलं का रे कशाला 20 20 म्हणतोय. त्यानं त्याच गचुरा पकडलं आणि त्याला विहिरीत खाली ढकललं आणि म्हणतो 21 21 21. म्हणजे त्यानं खाली 20 लोकांना विहिरीमध्ये ढकललेलं होतं. अशी आपल्याला दुर्बुद्धी होते पण सद्बुद्धी होत नाही. सद्बुद्धी फार दुर्लभ आहे. सद्बुद्धी ही भगवान परमात्म्याच्या भक्ताकडं आणि देवांकडेच असते. महाराज अर्जुन स्वर्गामध्ये गेला. अर्जुनाचं तेज बघून उर्वशी म्हटली अर्जुन माझी इच्छा पूर्ण कर. अर्जुनानं उर्वशीचा शाप स्वीकारला पण तिची इच्छा मान्य केली नाही. याला सद्बुद्धी म्हणतात. विठ्ठल 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 विठ्ठल. स्वामी विवेकानंदांच्या जीवनामध्ये घडलेला प्रसंग सांगते. शिकागोच्या धर्म परिषदेमध्ये स्वामी विवेकानंद गेले होते. सगळ्या प्रांताचे लोक आले होते आणि सगळ्यांना आपापल्या धर्मावर बोलण्यासाठी 10-10 मिनिटाचा वेळ दिलेला होता. 10 मिनिटं झाल्याच्या नंतर बेल वाजत होती. सगळ्यांचा नंबर झाला आणि स्वामी विवेकानंदांचा नंबर आला. स्वामी विवेकानंदांचा नंबर आल्याच्या नंतर स्वामी विवेकानंदांनी आपले गुरु रामकृष्ण परमहंस यांचं ध्यान केलं आणि व्यासपीठावर गेल्याच्या नंतर त्यांनी पहिल्याच वाक्यामध्ये सगळी सभा जिंकून घेतली. ते म्हटले माय ब्रदर्स अँड सिस्टर्स. एवढं म्हटल्याच्या नंतर सगळी सभा तटस्थ झाली आणि त्यांनी गीता या ग्रंथावर 1 तास प्रवचन केलं. ते बेल वाजवणारं तर नुसतं स्वामीजीकडे बघतच होतं. स्वामीजी म्हटले तुमचा 10 मिनिटाचा नियम होता पण माझं प्रवचन सुरू झालं 1 तास झाला. तेव्हा सगळे ठिकाणावर आले. मग स्वामीजींचं प्रवचन वगैरे झालं आणि त्या प्रवचनाला एक सुंदर स्त्री तरुण स्त्री आलेली होती. ती स्त्री स्वामीजींकडे आली आणि स्वामीजींना म्हटली स्वामीजी माझ्या घरीच आला. स्वामीजींना वाटलं काही प्रश्न वगैरे असन काही विचारायचं असन म्हणून स्वामीजी त्या बाईच्या घरी गेले. घरी गेल्याच्या नंतर त्या बाईने सुंदर स्वयंपाक वगैरे केला. स्वामीजींना जेवू घातलं आणि ती बाई म्हटली स्वामीजी आजचे दिवस माझ्या तिथंच राहा. आणि ती बाई अशी कोड्यात बोलायला लागली पण स्वामीजींच्या काही लक्षातच आलं नाही. सज्जनासी न कळे दुर्जनाची बुद्धी. स्वामीजींच्या लक्षातच आलं नाही. मग ती बाई जरा स्पष्टच बोलली. ती म्हटली स्वामीजी मला असं वाटतं की मला तुमच्यापासून तुमच्यासारखा मुलगा व्हावा. मग स्वामीजींना करंट बसला का हिला म्हणायचं काय आहे. त्यावेळेस स्वामीजी त्या बाईला म्हटले बाई पहिली गोष्ट आपली लग्न होणार नाही आणि जर लग्न झालं तर मुलगाच होईल असं कशावरून. मुलगीही होऊ शकते. जर झालाच मुलगा तरी तो माझ्यासारखाच निवडन असं कशावरून. त्यापेक्षा तू माझी आत्ताच आई हो आणि मी तुझा मुलगा होतो. याला वैराग्य म्हणतात. महाराज विचारसागर रहस्य ग्रंथामध्ये वैराग्याची सुंदर व्याख्या आलेली आहे. इहलोकापासून परलोकापर्यंत अनुकूल असलेल्या भोगाच्या त्यागाची इच्छेस वैराग्य असे म्हणतात. एकांत आहे. स्वामीजी तरुण आहे ती श्री तरुण आहे पण तरी सुद्धा स्वामीजींच्या अंतःकरणामध्ये जराही डावळाढवळ झाली नाही. याला वैराग्य म्हणतात. विठ्ठल 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 विठ्ठल. मग असं स्वामीजींची सद्बुद्धी होते. महाराज तुकाराम महाराजांसुद्धा काही कुठं लोकांनी तुकोबराय भंडारा डोंगरावर नामचिंतन करत असताना एक स्त्री पाठवली. तुकाराम महाराज त्या बाईला म्हटले जाई हो तुम्हा ते न करी सायास आम्ही विष्णुदास तैसे नव्हे. मग या संतांकडे सद्बुद्धी आहे म्हणून सद्बुद्धी फार दुर्लभ आहे. आणि तिसरी गोष्ट संत भेट फार दुर्लभ आहे. संतांची भेट होणं एवढं शक्य नाही. महाराज म्हणतात चंद्रामृत सुखे सेवेल आस्था जाता रवी धरवेल बाह्य सागर तरवेल परी त्या साधूची भेटी न होईल का. चंद्राचा अमृत कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी आपल्याला पिता येईल. आस्था जाता रवी धरवेल म्हणजे आस्थाला जाणारा रवी म्हणजे सूर्य तो आपल्याला धरता येईल. आपल्या बाहुबळाने सागर समुद्र तरुण जाता येईल. पण हे काही शक्य नाही महाराज. पण हे सुद्धा शक्य होईल पण त्या संतांची भेट फार दुर्लभ आहे. मग तुकाराम महाराज म्हणतात बहु अवघड असे संत भेटी परी जग जेठी करुणा केली. पण खरे संत म्हणायचं कोणाला. जिसके पास छाता नाही
जिसके पैर में जूता नहीं, जिसका बैंक में खाता नाही, जिसका परिवार से नाता नाही, वही सच्चा साधू है. मग अशा खऱ्या संतांची भेट झाली आणि तुकाराम महाराज म्हणतात की त्या संतांनी मला त्यांच्या सारखं बनवलं. पण कशाप्रमाणे बनवलं तर चंदन इथे बोरी व्यापिल्या. चंदनाने जसं त्या आजूबाजूच्या सगळ्या झाडांना सुगंधित केलं. चंदन म्हणजे आपलं गावकरी चंदन नाही बरं का, बांधावर उगणारं, त्यालाच वास येतो का नाही माहीत नाही. पण जे हिमालयावर मलयगिरी पर्वतावर 52 कशी नावाचं चंदन आहे, त्या चंदनाचा उकाळत्या तेलाच्या कडेत एक थेंब जरी पडला तरी ते तेल एकदम शांत होतं. आणि त्या चंदनाचं तुकाराम महाराज सांगतात की त्या चंदनाच्या शेजारी असलेलं आंब्याचं झाड असो, वडाचं झाड असो, लिंबाचं झाड असो, पण त्या झाडापैकी एक बोरीचं झाड सगळ्यात कुरूप झाड, त्या झाडाला सुद्धा चंदनाने सुवासिक केलं. आता बोरीच्या झाडामध्ये खूप अवगुण आहे महाराज. पहिली गोष्ट, बोरीचं झाड म्हणजे लई वडाच्या झाडासारखं वाढत नाही, उगा 7-8 फूट. गावरान बोर 7-8 फूट वाढते, हायब्रिड बोरचं बोलत नाही. मग गावरान बोर म्हणजे एखादी 400-500 लोकांची दिंडी त्याच्या खाली सावलीला बसत नाही. पहिली गोष्ट तिची सावलीही कामात नाही. दुसरी गोष्ट त्याचं फळ म्हणजे डांगरासारखं असतं, बरोबर ना? नाही महाराज, उग एवढं त्याच्यात ती 8 उळीच मोठी, ते वरचं थोडंसं कातडं, म्हणजे डालभर खाल्लं तरी पोट भराचा शॉर्ट नाही, पोट भरत नाही. बरं त्याचं पानं म्हणजे सागाचे पानावाणी असतात का तर नाही, उग उंदराच्या कानावाणी उली असतात. एखाद्या माणसानं जर ठरवलं तर बोरीच्या पानाची पत्तरवाळी करायची तर अजिबात होणार नाही. मग पहिली गोष्ट त्याची सावलीही कामात येत नाही, दुसरी गोष्ट त्याचं फळही मोठं नाही, तिसरी गोष्ट त्याचं पानही चांगले नाही, आणि सगळ्यात शेवटची गोष्ट म्हणजे त्याचे काटे असे जबर असतात ना, एक काटा असा असतो आणि एक काटा असा असतो. म्हणजे आपण बोरीच्या झाडापासून घई जर कीर्तनाला जात असलो की लगेच तो वाकडा काटा राहतो, तो लगेच म्हणतो थांबा, चहा घेतल्याशिवाय जाऊ नका. बरं तिथं गेल्यावर काही चहा पाणी अजिबात नाही, जो सरळ काटा राहतो तो लगेच इंजेक्शन देतो. आणि जर तिथं का गडबड केली तर माणूस फाडलाच. मग तिथं हळूच बसायचं, आपलं गुतलेलं कापड काढून घ्यायचं आणि मगच पुढं जायचं. मग बोरीच्या झाडामध्ये एकही चांगला गुण नसताना तरी सुद्धा तुकाराम महाराज म्हणतात की त्या चंदनाने बोरीच्या झाडालाही सुगंधित केलं. त्याप्रमाणे त्या संतांनी माझ्यामध्ये एकही गुण नसताना सुद्धा त्यांनी त्यांच्या सारखं बनवलं. माझी जाती बघितली नाही, याती बघितली नाही, हेच महाराज अभंगाच्या 2य चरणात सांगतात. गुण दोष याती न विचारी काही, 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 गुण दोष याती न विचारी काही. ठाव दिला पायी आपलिया, ठाव दिला पायी आपलिया, पायी आपलिया, ठाव दिला पायी आपलिया. गुण दोष याती न विचारी काही, गुण दोष याती न विचारी काही, गुण दोष याती न विचारी काही, गुण दोष याती न विचारी काही. गुण दोष याती न विचारी काही, गुण दोष याती न विचारी काही, गुण दोष याती न विचारी काही, गुण दोष याती न विचारी काही. गुणदोष याती न विचारी काही,
ठाव दिला पायी आपुलिया. जगद्गुरु तुकाराम महाराज म्हणतात की त्या संतांनी माझे गुण बघितले नाही, दोष बघितले नाही, याती म्हणजे जाती बघितले नाही. आता गुण दोष बघितले नाही म्हणजे गुण पण बघितले नाही का? तर नाही, गुण बघितलेच पण माझ्यामधले दोष बघितले नाही. पण आपल्या मराठी भाषेमध्ये तशी बोलण्याचा प्रघात आहे, रीत आहे, पद्धत आहे. आपण जर बाजारामध्ये गेलो तर लगेच बटाट्यावाल्याला विचारतो, बटाटे काय रुपये किलो आहे? तो म्हणतो 50 रुपये किलो. मग आपण म्हणतो काही कमी जास्त करा ना. म्हणजे 40 रुपये किलोनं सांगायचे आणि पुन्हा पैसे घेताना 60 रुपये किलोने घ्यायचे, असं त्याचा अर्थ असतो का? तर नाही. कमी जास्त करा, याच्यातून आपल्याला कमी करा हे सांगायचं असतं. तसं जगद्गुरु तुकाराम महाराज म्हणतात की त्या संतांनी माझे गुण बघितले पण माझ्यामध्ये असलेले दोष बघितले नाही. गुण दोषी याती, याती म्हणजे जाती, जाती बघितली नाही. महाराज वैष्णवांची जाती नाही बघायला पाहिजे, एकच जात बघावी. तो वारकरी आहे का, माळकरी आहे का, त्याच्या दारी तुळस आहे का, एवढीच जात बघावी. वारकरी संप्रदायामध्ये जातीला प्राधान्य नाही. तुकाराम महाराज म्हणतात की जो कोणी जात बघत असेल त्याला बिगर टिकटी नरकाला जावं लागेल. वैष्णवांची याती वाणी जो अपार, भोगितो नरक कुंभपाक. जो कोणी वैष्णवांची जाती बघतो त्याला नरकामध्ये जावं लागतं. म्हणून तुकाराम महाराज म्हणतात की त्या संतांनी माझे गुण दोष जाती बघितले नाही, गुणदोष याती न विचारी काही. आणि त्या संतांनी मला त्यांच्या चरणाजवळ स्थान दिलं आणि सांगितलं की तू तुकाराम नाही, तू सच्चिदानंद स्वरूप आहे. सच्चिदानंद या पदवीवर आरूढ केलं. मग जगद्गुरु तुकाराम महाराज म्हणतात की त्या संतांनी, ज्ञानोबराय तुकोबराय सारख्या, ज्ञानोबराय नाथ महाराज सारख्या संतांनी मला त्यांच्या सारखं बनवलं, गुणदोष न बघता त्यांच्या सारखं बनवलं. आणि त्या संतांनी मला त्यांच्या चरणाजवळ स्थान दिलं. गुणदोष याती न विचारी काही, ठाव दिला पायी आपुलिया. मग अशा संतांच्या मनात जर आलं तर ते राजाचा रंक आणि रंकाचा राजा करतात. हेच महाराज अभंगाच्या शेवटच्या चरणात तुका म्हणे आले समर्थाचे मना, तुका म्हणे आले समर्थाचे मना, तुका म्हणे आले समर्थाच्या मना, तुका म्हणे आले समर्थाच्या मना, तुका म्हणे आले समर्थाचे मना, तुका म्हणे आले समर्थाचे मना, तुका म्हणे आले समर्थाच्या मना, तुका म्हणे आले समर्थाच्या मना. तरी होय राना, तरी होय राना, रंग त्याचा गुण दोष याती न विचारी काही, गुण दोष याती न विचारी काही. तरी होय राना, तरी होय राना, रंग त्याचा गुण दोष याती न विचारी काही, गुण दोष याती न विचारी काही. ठाव दिला पायी, ठाव दिला पायी आपोलिया, गुण दोष याती न विचारी काही, गुण दोष याती न विचारी काही. ठाव दिला पायी, ठाव दिला पायी आपुलिया, गुण दोष याती न विचारी काही, गुण दोष याती न विचारी काही. तुका म्हणे आले समर्थाच्या मनात, तरी होय राणा रंक त्याचा गुणदोष याती न विचारी काही. ठाव दिला पायी आपुलिया, विठोबा रकुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रकुमाई, विठोबा रखुमाई, रखुमाई, विठोबा रखुमाई, रखुमाई, विठोबा रखुमाई,
विठोबा रखुमाई 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 विठोबा तुका म्हणे आले समर्थाच्या मनात तरी होय राणा रंक त्याचा गुणदोष यातीन विचारी काही ठाव दिला पायी पोलिया. जगद्गुरु तुकाराम महाराज म्हणतात की त्या संतांच्या जर मनात आलं तर ते राजाचा रंक आणि रंकाचा राजा करून टाकतात. आता राजाचा रंक आणि रंकाचा राजा कसं करतात याच्यावर 5 मिनिटात एक गोष्ट सांगते. शतकोटीमध्ये आलेली गोष्ट आहे. एक राजा होता, एक ब्राह्मण महात्मा होते. त्यांना मंदिर बांधायचं होतं. मंदिर बांधायचं होतं ते राजाकडे मंदिरासाठी पैसे मागण्यासाठी गेले, निधी मागण्यासाठी गेले, देणगी मागण्यासाठी गेले. गेल्याच्या नंतर राजा म्हटला, साधू महात्मा मी तुम्हाला पैसे देतो पण त्याआधी तुम्हाला माझ्या काही प्रश्नाचं उत्तर द्यावं लागेल. साधू महात्मा म्हटले तुमचे काय प्रश्न आहे विचारा. विचारा म्हटल्याच्या नंतर राजा म्हटला माझा पहिला प्रश्न आहे की देव कोण देव आहे तर दिसत का नाही. दुसरा प्रश्न आहे देव काय करतो. तिसरा प्रश्न आहे देव कुणीकडे पाहतो. चौथा प्रश्न आहे देव काय करतो. असे त्याने प्रश्न विचारले. आणि 5वा प्रश्न आहे की हे जग आपोआप झालं. असे काही प्रश्न विचारले. विचारल्याच्या नंतर 5 प्रश्न विचारले. ते साधू महात्मा म्हटले राजेसाहेब मी तुमच्या 5ही प्रश्नाचं उत्तर देण्याचा प्रयत्न करेन. राजेसाहेब तुमचा पहिला प्रश्न आहे हे जग आपोआप झालं. राजा म्हटला हो माझा पहिला प्रश्न आहे हे जग आपोआप झालं. त्यावेळेस ते साधू महात्मा म्हटले राजेसाहेब काल काय झालं माहिती का. मी तुमच्या राजवाड्यापासून जात होतो. जात असताना मला थोडी खुडबुड ऐकायला आली म्हणून मी खिडकीतून डोकावून बघितलं तर एका टेबलवर एक ड्रॉइंग पेज आलं. आल्याच्या नंतर ड्रॉइंग पेज आलं. पेन्सिल उठल्या. पेन्सिलनं आडव्या तिडव्या रेषा मारल्या. आडव्या तिडव्या रेषा मारल्या. नंतर कलर आले. त्यांनी कलर वगैरे लावले आणि अशा प्रकारे सुंदर असं मोराचं चित्र तयार झालं. ते चित्र उठलं आणि डायरेक्ट भिंतीला जाऊन चिटकलं. असं म्हटल्याच्या नंतर राजा म्हटला बावळट आहे, मूर्ख आहे. अहो हे चित्र आमच्या पेंटरनं बनवलेलं आहे. त्यावेळेस ते महात्मा म्हटले राजेसाहेब एवढंसं चित्र आपोआप झालं असं मी म्हटलं तर तुम्ही मला मूर्ख म्हटले. मग एवढं मोठं जगद्रूपी चित्र ऑटोमॅटिक झालं म्हणता. मग नाही का तुम्ही मूर्खाचे महाराज शोभत. म्हणजे हे जगद्रूपी चित्र सुद्धा आपोआप झाले नाही. याला सुद्धा भगवान परमात्म्याने निर्माण केलेलं आहे. जेणे हे विश्व निर्मिले महर्षी देवा संस्थापिले 21 वर्गात धरले सत्ता मात्र आपोलिया. हे जगद्रूपी चित्र सुद्धा आपोआप झालेलं नाही तर भगवान परमात्म्याने निर्माण केलेलं आहे. त्यावेळेस तो राजा म्हटला महात्मा मला तुमच्या पहिल्या प्रश्नाचं उत्तर आवडलं. आता माझा दुसरा प्रश्न आहे देवाच्या अगोदर काय आहे. देवाच्या अगोदर काय आहे असं म्हटल्याच्या नंतर तो महात्मा म्हटला राजेसाहेब तुम्ही लहानपणी शाळेत गेले होते का. तो म्हटला हो मी शाळेत गेलतो म्हणून तर आता राजा झालो. म्हणे मग आता शाळेत कोण जातं. आता माझा मुलगा जातो म्हणे. माझा नातू जातो म्हणे. नातू जातो म्हटल्याच नंतर म्हणे त्याची उजळणी आणा. उजळणी आणा म्हटल्याच नंतर सेवक पळत गेला. उजळणी आणली. आणल्याच नंतर त्या उजळणीतले मुळाक्षरे काढले आणि राजा समोर धरला आणि राजाला म्हटले राजेसाहेब सांगा अच्या अगोदर काय आहे. राजा म्हटला अच्या अगोदर काहीच नाही. सगळ्यांच्या आधी आहे. म्हणजे जसा सगळ्यांच्या आधी आहे तसा भगवान परमात्मा सगळ्यांच्या आधी आहे. कारण तो अनादी आहे. त्यानेच हे विश्व निर्माण केलं म्हणून तो सगळ्यांच्या आधी आहे. ते साधू महात्मा म्हटले मला तुमच्या दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर आवडलं. आता माझा तिसरा प्रश्न आहे देव आहे तर दिसत का नाही. देव आहे तर दिसत का नाही असं म्हटल्याच्या नंतर ते साधू महात्मा म्हटले राजेसाहेब थोडं दूध आणता का. राजाला वाटलं कवाचं सांगू राहिले त्याच्यामुळे भूक लागली असन, दूध प्यायचं असन म्हणून सेवकाला दूध सांगितलं. सेवक लगेच तांब्या भरून दूध घेऊन आला. आल्याच्या नंतर ते साधू महात्मा समोर दूध ठेवलं. ठेवल्याच नंतर ते साधू त्या दुधामध्ये बोट घालायचे वर काढायचे, बोट घालायचे वर काढायचे. राजा म्हटला महाराज दूध प्या ना, तुम्ही त्यात बोट कशाला घालता. त्यावेळेस ते महात्मा म्हटले राजेसाहेब लोक म्हणतात की दुधामध्ये तूप असतं मग ते तूप मी शोधतोय. त्यावेळेस राजा म्हटला दुधामध्ये तूप असतं हे खरं आहे पण ते तूप काढण्यासाठी काही प्रक्रिया कराव्या लागतात. पहिली गोष्ट दूध तापावं लागतं. तापल्यास नंतर त्याला थंड होऊ द्यावं लागतं. थंड झाल्याच नंतर त्यामध्ये विरजण घालावं लागतं. मग त्याचं दही तयार होतं. दही तयार झाल्याच्या नंतर त्याचं घुसळण करावं लागतं. घुसळण केल्याच्या नंतर लोणी येतं. ते लोणी बाजूला काढायचं. ते बाजूला काढल्याच नंतर ते लोणी पातेल्यामध्ये टाकायचं, गॅसवर ठेवायचं. मग त्याचं तूप
होतं. येतं ना मला तूप तयार करता? तुमचं लक्ष होतं ना? गॅस चालूच केला नाही तूप कसं काय तयार होईल? म्हणजे तूप करण्यासाठी एवढ्या प्रक्रिया कराव्या लागतात. त्यावेळेस राजा म्हटला तूप तयार करण्यासाठी एवढ्या प्रक्रिया कराव्या लागतील तेव्हा तूप होईल. त्यावेळेस मग ते महात्मा म्हटले तूप तयार करण्यासाठी एवढ्या प्रक्रिया कराव्या लागतात तेव्हा भगवान परमात्म्याला बघण्यासाठी सुद्धा काही प्रक्रिया कराव्या लागतात. मंथोनी नवनीता तैसे घ्या अनंता वाया व्यर्थ कथा सांडी मार्ग. भगवान परमात्म्याला जर आपलंसं करायचं असेल तर त्यासाठी सुद्धा काही प्रक्रिया आहे. त्यावेळेस राजा म्हटला साधू महाराज मला तुमच्या तिसऱ्याही प्रश्नाचं उत्तर आवडलं. आता माझा प्रश्न चौथा प्रश्न आहे देव कुणीकडे पाहतो? देव कुणीकडे पाहतो म्हटल्यासाठी आला आणि त्याने सगळ्या विद्यार्थ्यांसाठी केळी आणली. केळी आणल्याच्या नंतर गुरुजींनी सगळ्या मुलांना केळी वाटली आणि सगळ्या मुलांना सांगितलं की जिथं कोणीच नाही अशा ठिकाणी जा आणि ही केळी खाऊन या. सकाळी गुरुजींनी पाठामध्ये सांगितलं की भगवान परमात्मा सगळीकडे व्यापक आहे. जिथं कोणीच नाही अशा ठिकाणी सुद्धा भगवान परमात्मा आहे. भगवान परमात्मा व्यापक आहे सगळं सांगितलं आणि दुपारी गुरुजींनी सगळ्यांना केळी देऊन सांगितलं की जिथं कोणीच नाही अशा ठिकाणी जाऊन केळी खाऊन या. खाऊन या म्हटल्यानंतर सगळे मुलं केळी घेऊन गेले महाराज आणि काही आश्रमाच्या पलीकडून गेले, काही रूम मध्ये गेले, काही कुठं तर काही कुठं, काही झाडाच्या आडोंगी गेले. सगळे जण गेले आणि केळी खाऊन आले. पण एक विद्यार्थी तसाच हातामध्ये केळी घेऊन आला. आल्याच्या नंतर सगळे मुलं त्याला हसायला लागले. सगळे मुलं म्हटले हे गुरुजी यानं केळी खाल्ली नाही. मग गुरुजींनी त्याला विचारलं का रे बा तू का केळी खाल्ली नाही? तो म्हटला गुरुजी तुम्ही सांगितलं होतं की जिथं कोणीच नाही अशा ठिकाणी केळी खा, पण मी जिथं गेलो तिथं कोणी ना कोणी होतच. मग गुरुजी म्हटले तू आतमध्ये रूम मध्ये जा, रूमची आतून कडी लावून घे मग केळी खा. तो म्हटला गुरुजी रूम मध्ये दुसरा कोणी व्यक्ती नसला पण तरी सुद्धा तुम्ही सकाळी सांगितलं की भगवान परमात्मा सगळीकडे व्यापक आहे. तिथं दुसरी कोणी व्यक्ती नसली तरी सुद्धा भगवान परमात्मा तिथं आहेच. माफ करा गुरुजी मी केळी खाऊ शकलो नाही. त्यावेळेस गुरुजी म्हटले आज सकाळी शिकवलेला पाठ फक्त यालाच एकट्याला कळाला, बाकीच्या कोणाला कळालं नाही. तसं भगवान परमात्मा सगळीकडे व्यापक आहे. ते महात्मा असं म्हटल्याच्या नंतर राजा म्हटला मला तुमच्या चौथ्याही प्रश्नाचं उत्तर आवडलं. आता माझा पाचवा प्रश्न आहे देव काय करतो? त्यावेळेस महात्मा ते साधू महात्मा म्हटले राजेसाहेब तुम्ही प्रश्न विचारताय, तुम्ही राजगादीवर बसलात, मी उत्तर देतोय तरी मी खाली बसलोय. या प्रश्नाचं उत्तर ऐकण्यासाठी तुम्हाला काही आगळं वेगळं करावं लागेल. त्यावेळेस राजा म्हटला काय करावं लागेल ते सांगा. त्यावेळेस ते महात्मा म्हटले मला तुमच्या जागेवर बसवा, मला राजगादीवर बसतात, छत्र चामर ते सगळं माझ्या डोक्यावर धरा असं म्हटल्याच्या नंतर त्या साधू महात्म्याचा राज्याभिषेक केला आणि ते साधू राजा झाले. राजा झाल्याच्या नंतर तो राजा खाली उतरला. उतरल्याच्या नंतर ते जे राजा झाले होते साधू महाराज, ते साधू महाराज सेवकांना म्हटले ए सेवकांनो या बडबड करणाऱ्या माणसाला पकडा आणि याला फरफटीत घेऊन जा म्हटल्याच्या नंतर लगेच दोन सेवक आले, त्याला धरलं आणि वडीत घेऊन चालले. घेऊन जात असताना मेन गेट पर्यंत नेलं आणि राजा म्हटला थांबवा म्हटल्याच्या नंतर ते म्हटले ते महात्मा म्हटले राजा कळालं का पाचव्या प्रश्नाचं उत्तर? ते राजा म्हटला नाही मला कळालं नाही. म्हणे मग देवाच्या जर मनात आलं तर क्षणामध्ये राजाचा रंक आणि रंकाचा राजा होतो आणि जी शक्ती देवामध्ये आहे ती सुद्धा संतांमध्ये आहे. कारण देव आणि संत वेगळे नाही. देवते संत निमित्त त्या प्रतिमा. देवाच्या मनात आलं, संतांच्या जर मनात आलं तर ते क्षणामध्ये राजाचा रंक आणि रंकाचा राजा करून टाकतात. तुका म्हणे आले समर्थाच्या मना तरी होय राणा रंक द्याचा. गुणदोष यातीन विचारी काही ठाव दिला पायी पोलिया. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम. माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम. असो याच्यामध्ये अवकाश अभंगावर चिंतन करण्याचा प्रयत्न केला. जे काही बरोबर असेल ते गुरुवारी हरिभक्तपरायण भागवताचार्य विजयाताई महाराज बनसोड पैठणकर यांचे आहे. जे काही चुकीचे असेल ते माझ्या अल्पबुद्धीचे दोष एवढेच सांगते आणि झालेली सेवा माऊलींच्या चरणी अर्पण करून सेवेला याच ठिकाणी पूर्णविराम.